नवीन बिझनेस चालू करण्यासाठी काय काय लागेल हे बघूया। सगळ्यात पहिल्यांदा भांडवल। जो बिझनेस तुम्ही करणार आहात त्याच्यासाठीचं एक अंदाजे भांडवल तुमच्याकडे पाहिजे। त्या भांडवलामध्ये थोडंसं एक्स्ट्रा भांडवल तुम्हाला खेळतं भांडवल म्हणून ठेवायला लागेल, ते वेगळं, की तुम्हाला ऐन व्यवसायाच्या अडचणीच्या वेळेला उपयोगी पडू शकेल। जो बिझनेस तुम्ही करणार आहात त्याबद्दलची तुम्ही पहिल्यांदा संपूर्ण माहिती घ्यायला हवी। जर तुम्हाला त्या बिझनेसची माहिती नसेल आणि केवळ कुणीतरी सांगितलंय म्हणून जर तुम्ही तो बिझनेस करत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही। तर त्या बिझनेसची शक्यतो जवळपास सगळी माहिती तुम्हाला पाहिजे। तुमचा जो बिझनेस आहे हा शॉप बिझनेस आहे, ऑनलाईन बिझनेस आहे की मार्केटिंगचा बिझनेस आहे, हे पण तुम्हाला निश्चित करायला पाहिजे। बिझनेस करत असताना कधी तेजी कधी मंदी असा सामना होऊ शकतो। तेजीच्या काळात तुम्हाला शक्यतो काही अडचण येणार नाही, परंतु मंदीच्या काळामध्ये मात्र खूप सारे प्रश्न भेडसावू शकतात। ते प्रश्न काय असतील याचा तुम्ही एकदा आढावा घ्या आणि ते प्रश्न पहिल्यांदा लिहून त्याच्यावर काय सोल्युशन काढता येतंय का ते बघा। तर पर्याप्त भांडवल कुठून उभा करायचं, त्यासाठी तुमच्याकडं कुणी भांडवलदार आहे का, ओळखीचा एखादा व्यक्ती जो तुम्हाला पैसे देऊ शकेल, किंवा सगळ्यात बेस्ट जर याच्यामध्ये काय असेल तर ते म्हणजे राष्ट्रीयकृत बँक। राष्ट्रीयकृत बँकेकडून तुम्ही कर्ज घेऊ शकता आणि राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतलेलं कर्ज हे तुम्ही व्यवसायासाठीच वापरा, कारण ते कर्ज जर तुम्ही इतरत्र वापरलं तर व्यवसायाला तुम्हाला पैसे कमी पडू शकतात। ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय करायचा आहे त्या ठिकाणी जे शॉप तुम्ही घेणार आहात ते भाड्याचं आहे की विकत आहे। शक्यतो जर नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर भाड्याचं शॉप घेतलेलं केव्हाही चांगलं। मग त्याचं भाडं किती असेल, डिपॉझिट किती असेल हे निश्चित करा आणि मग ते दुकान तुम्ही चालवायला ताब्यामध्ये घ्या। सुरुवातीला तुमच्या बिझनेसमध्ये 1 ते 3 वर्षापर्यंत ग्राहक अत्यंत कमी होतील ही खात्री तुम्ही धरून चला, कारण कोणताही नवीन व्यवसाय कधीही शक्यतो सुपरफास्ट चालत नाही। तुम्ही जर दुकानामध्ये रेग्युलर थांबलात, ग्राहकांना सौजन्यपूर्ण सेवा दिलीत तर तुमचा व्यवसाय सुसाट पळायलाही काही वेळ लागणार नाही। व्यवसाय करत असताना पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे उधार कोणालाही देऊ नका आणि जर द्यायचीच वेळ आली असेल तर फायद्यामध्ये 50% तुम्ही उधार देऊ शकता, तोपर्यंत तुम्ही उधार द्यायचं नाही। समजत उधारीचा एखाद्या ग्राहकाने तुम्हाला आग्रह केलाच तर त्याला तुम्ही सांगू शकता की सध्या माझ्याकडं एवढं फार मोठं भांडवल नाहीये, त्यामुळे सर किंवा ताई, अक्का, आम्ही तुम्हाला उधार देऊ शकत नाही, कृपया आम्हाला तुम्ही समजून घ्या आणि सहकार्य करा। तुमच्या दुकानाची चांगल्या प्रकारे ऑनलाईन किंवा जिथं जिथं मोफत असे काही प्लॅटफॉर्म आहेत, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, अशा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या दुकानाची अत्यंत आकर्षक आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही जाहिरात करा आणि जाहिरात करत असताना तुम्हाला ग्राहकांना काही डिस्काउंट देता येतो का याचा पण विचार करा आणि डिस्काउंट दिला तर कदाचित मोठ्या प्रमाणात ग्राहक तुमच्याकडे वळू शकतात। अर्थात तो डिस्काउंट कसा द्यायचा ह्याचा आढावा घेऊन तुम्ही तो ठरवा। मंदी असेल त्यावेळेला जे अनावश्यक खर्च आहेत ते सर्वप्रथम टाळा, अधिकची काही खरेदी करू नका आणि ग्राहकाची आवड निवड लक्षात घेऊन दुकानामध्ये तुमचा स्टॉक तुम्ही रेग्युलरली भरा। कधी पैशांचा लॉस झाला, दुकानामध्ये चोरी झाली किंवा इतर काही अडचण आली तर निराशेच्या गर्तेत न जाता त्याच्यावरती मात करून पुन्हा पुढे येण्याची हिम्मत तुमच्यामध्ये असायला पाहिजे। आणि दुकान चालू करताना तुम्हाला जर शक्य असेल, मी तर म्हणेन हे शक्य व्हायलाच हवं, तुम्ही दुकानाचा विमा उतरवून घ्या, कारण उद्या
यदा कदाचित दुर्दैवानं दुकानाच्या बाबतीत कुठे कधी दुर्घटना घडली तर तुम्हाला या विमा कंपनीला क्लेम करून तुमचं भांडवल काही प्रमाणात का होईना परत मिळवता येऊ शकेल। छोट्या छोट्या टिप्सचा वापर करून जर तुम्ही दुकान चांगल्या पद्धतीने चालू केलं तर नक्कीच दुकान चांगलं चालायला काही हरकत नाही, कारण दुकान चांगलं न चालण्याचे काहीच पॉइंट्स तुमच्याकडे नसणार आहेत। ग्राहकांना ज्या काही वस्तू द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये नवनवीन काही वस्तू देता येतात का, गिराईक आपल्याकडं कोणत्याही चांगल्या पद्धतीने आकर्षित करता येतं का, याचा नेहमी तुमच्या डोक्यामध्ये विचार पाहिजे, जेणेकरून नवनवीन आयडियानी कल्पनांनी तुम्ही गिरायकांना आकर्षित करू शकाल आणि चांगल्या प्रकारचा मार्जिन कमवू शकाल। सुरुवातीला तुम्ही वस्तूंच्या किमती थोडंसं कमी ठेवल्यास अत्यंत चांगली गोष्ट आहे, कारण एकदम तुम्ही काही मार्जिन किंवा प्रॉफिट मिळवण्याच्या नादात तुमच्याकडे ग्राहकाचा ओढा म्हणावा तसा राहणार नाही। त्यामुळं समजा तुम्हाला 10 रुपये मिळत असतील तर त्या ठिकाणी 5 रुपये किंवा 2 रुपये सुरुवातीच्या काळामध्ये मिळाले तरी पुष्कळ आहे। एकदा का तुमचा ग्राहक वाढला की मग तुम्ही तुमची किंमत थोडीशी वाढवू शकता किंवा आहे त्या किमतीत परवडत असेल तरी सुद्धा तुम्हाला चालेल, कारण किंमत कमी ठेवली तर ग्राहक सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो। दुकानाविषयीची सगळी माहिती आणि सगळ्या गोष्टी एकदा क्लिअर झाल्यानंतर मग तुम्ही दुकान उघडा आणि सगळ्यात महत्त्वाचं जो व्यवसाय तुम्ही करणार आहात, मग तो ऑनलाईन असू द्या, मार्केटिंगचा असू द्या किंवा तुम्ही दुकान उघडून करणारा असू द्या, त्या व्यवसायाची तुम्हाला मनापासून आवड आहे का हे आधी बघा। कारण बरेच वेळेला काय होतं, आपण ह्या व्यवसायात पैसे मिळतात त्या व्यवसायात पैसे मिळतात म्हणून व्यवसाय तर मोठ्या धडाडीने उघडतो, दुकान चालू करतो, परंतु काही कालावधी गेला की आपल्याला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट राहत नाही आणि आपण मग म्हणायला लागतो की अरेच्या मी दुकान टाकून फसलो, मला तर ह्या दुकानाच्या व्यवसायामध्ये आवडच नाही। तर असं व्हायला नको, म्हणून कुठलाही व्यवसाय असू द्या, हे बघा अगदी भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करण्यापासून ते मोटरसायकल कार विकण्यापर्यंत जरी व्यवसाय असेल तरी सुद्धा कुठलाही व्यवसाय करणं हे छोटं किंवा मोठेपणाचं लक्षण नसतं। अगदी तुम्ही कर्मचारी म्हणून जरी कुठं काम करत असाल तरी सुद्धा तो काही कमीपणा नाही, तुम्ही मोठ्या उजळ माथ्यानं ते काम करू शकता। तर अशा प्रकारे जर तुम्ही दुकानाच्या बाबतीत सगळ्या टिप्स व्यवस्थित पद्धतीने वापरल्या तर निश्चितपणे तुमचं दुकान चांगलं चालू शकेल। आणि मी तर म्हणेन की नोकरीपेक्षा तुमचा स्वतःचा व्यवसाय तो छोटा असो मोठा असो हा कधीही चांगला, आणि आज जरी तुमचा व्यवसाय छोटा दिसत असला तरी कालांतराने तो व्यवसाय मोठा होणार आहे, सतत वाढत राहणार आहे। आणि एक दिवस असं येईल की तुमच्या आयडिया जर खूप चांगल्या पद्धतीने काम करतील तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातच काय देशभरात एक चांगले उद्योजक म्हणून नावारूपाला याल। कारण आतापर्यंतच्या सर्व उद्योजकांनी जे नामांकित आहेत अत्यंत कमी भांडवलामध्ये किंवा कमी पैशामध्ये व्यवसाय चालू केलेला आहे आणि मग ते हळूहळू टप्प्याटप्प्याने उद्योजक बनलेले आहेत। अशा यशस्वी उद्योजकांची गाथा तुम्ही वाचा आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा। जर तुम्ही नवीन बिझनेस करणार असाल तर आमच्या चॅनलकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।